नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. औधान औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र ऑइल एक्स्ट्रॅक्शन प्राली कंपनीचे संचालक असल्याचे भासवणूक कंपनीच्या लेखापालांकडून एका मोबाईल धारकाने RTGS द्वारे ऑनलाईन 95 लाख रुपये मागून घेत गंडा घातल्याचा प्रकार ऑक्टोबर महिन्यात घडला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तिघा ठगांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून 95 लाखांची वसुली करण्यात आली आहे. तिघांना न्यायालयाने दिनांक 25 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 24 ऑक्टोबर रोजी धुळ्यातील एका प्रख्यात कंपनीचे डायरेक्टर यांना एक असा मेसेज आला की आम्ही एक दुसऱ्या कंपनीबरोबर एक डील केलेला आहे आणि आम्हाला 95 लाखाची अर्जंट आम्हाला गरज आहे. तरी त्या मेसेजवर विश्वास ठेवून आणि त्याचा प्रोफाईल पिक्चर हा त्याच डायरेक्टरचा आहे असं त्यांना वाटल्यामुळे त्यांनी तात्काळ RTGS थ्रू एका XYZ अकाउंटवर 95 लाख हे जमा केले. त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशनचे PI श्री घुसर आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम करून आज 3 आरोपींना त्याच्यामध्ये अटक केलेलं आहे. त्याच्यापैकी पहिल्याचं नाव आहे मुजब्बिल बुस्तर मणिया वय 25, दुसरा आहे सरफराज हुसेन शेख वय 27 आणि चांदवड येथून आवेश रफिक पिंजारी याला पाठलाग करून पकडण्यात आलेला आहे. दिनांक 24/10च्या नंतर सायबर शाखेने तात्काळ हे जेवढे अकाउंट्स होते असे 7 अकाउंट फ्रीज करून संबंधित अमाऊंट जी आहे ती देखील आपण फ्रीज केलेली आहे. त्याच्यामुळे ती आरोपींच्या ताब्यात मिळालेली नाही. या अनुषंगाने आपण आता तपास अजून पुढे करत आहोत आणि याचा मास्टर माइंड जो आहे तो देखील लवकरच पोलिसांना ताब्यात मिळेल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.